श्रावण मासानिमित्त अक्कलकोट रोड येथील बृहन्मठ होडगी येथे 13 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये दररोज नित्य रुद्रपूजा तसेच गंगा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे। श्रावण महिन्यात भगवान शिवाची आराधना करण्याला विशेष महत्त्व असल्याने या कालावधीत बृहन्मठात भक्तिमय वातावरण राहणार आहे। नित्य रुद्रपूजेसह गंगा आरतीमध्ये भाविकांना सहभागी होता येणार असून परिसरातील शिवभक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बृहन्मठाच्या वतीने करण्यात आले आहे। परमपूज्य श्रीमद काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे 5वे तपोनुष्ठान समारंभ दिनांक 13 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि दररोज सकाळी पंचमुखी परमेश्वर आणि आमचे मठाध्यक्ष परमपूज्य दूध तपस्वी चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी मंदिरामध्ये सकाळी जलाभिषेक, पंचामृत अभिषेक आणि भस्म अर्पण आणि बिल्वार्चन आणि त्याचबरोबर इथं ज्या पद्धतीनं काशी घाटावरती गंगा आरती होते त्याप्रमाणे या ठिकाणी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान गंगा आरती देखील मोठ्या वैभवानं संपन्न होते। आपल्या सर्वांना माहिती आहे जवळजवळ 4 तास पूजा झाल्यानंतर यामध्ये आपण सर्व तन मन धन सगळं विसरतो आणि त्या पूजेमध्ये सम्मिलित होतो आणि आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो। ज्या पद्धतीनं पूजा संपन्न होत असताना सर्व महास्वामीजी लिंगामध्ये तल्लीन झाल्यानंतर जी पूजा त्यामध्ये जी शक्ती अनुष्ठानाच्या माध्यमातून शक्ती प्राप्त होते तीच शक्ती आपल्या भक्तांच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्या भक्तांना एक प्रकारचा वेगळं प्रेरणा निर्माण होते आणि त्या प्रेरणेतून वर्षभरामध्ये ती शक्ती त्या शक्तीच्या माध्यमातून लोक अगदी शांत मनानं शांत चित्तानं सेवा करत असतात आणि त्यामुळं भक्तांच्या कल्याणासाठी ही पूजा असल्यामुळं आपण सर्वजण सकाळी 6 ते 9:30पर्यंत या काळामध्ये ती पूजा पाहण्यासाठी यावे आणि आपण सर्वांनी त्यामध्ये पूजेस तल्लीन व्हावं आणि आपल्या घरामध्ये जे काम क्रोध लोभ मोह मत्सर जे आहेत ते विकार दूर होतात आणि मनाला एक प्रकारची शांती लाभते आणि या निमित्तानं परमपूज्य जगद्गुरूंच्या या अनुष्ठानामध्ये सर्व भक्तगण आपल्या सर्वांना माहिती आहे सोलापूर जिल्ह्यातले सर्व भक्तगण मठाशी संबंधित असल्यामुळं सकाळी पूजेमध्ये सहभाग होतात आणि दररोज या ठिकाणी एक नियोजन आहे की 11 दाम्पत्याची पूजा या ठिकाणी संपन्न व्हावा असे आमचं नियोजन आहे। पण किमान 5 दाम्पत्य तर पूजेत सहभागी होतात आणि त्या पूजेमध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी येतात आणि एक प्रकारचा आनंद त्यामुळे निर्माण होतो आणि यावेळेला सर्व भक्तगणांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे, लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी 1008 शिवलिंगाची पूजा देखील चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण एक महिन्यामध्ये सगळ्यांना तृप्त व्हावं आणि या ठिकाणी प्रसादाची सोय देखील करण्यात आलेली आहे। सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि पुनीत व्हावं आणि एकच मिनिटं की यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि पावन होतात, पूजेत सहभागी होतात आणि त्यांना एक प्रकारची शक्ती निर्माण होते आणि ते कृतकृत होतात। अशा प्रकारची भावना सर्व समाजामध्ये असल्यामुळं आपण सर्वजण भक्तगण यावं आणि पूजेत सहभागी व्हावं आणि गुरुकृपा पात्र व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो सर्वांनी यावं। श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक उपक्रमामुळे होडगी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांची मोठी उपस्थिती राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।